आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल हे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी उपस्थित, त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांनी हा अर्ज आता भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। उपराष्ट्रपती पदासाठी या ठिकाणी उमेदवार घोषित झाल्यानंतर आज अर्ज भरण्यात येतोय। उपराष्ट्रपती पदासाठी आज अर्ज भरण्यात आलेला आहे। सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचसोबत राजनाथ सिंह, जेपी नड्डा, अमित शहा, एनडीएचे सर्व प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाली आणि आज उमेदवारी अर्ज भरला जातोय। कृष्णन हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल आहेत। एनडीएचे ते उमेदवार जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा झाली। तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आणि अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, अमित शहा या ठिकाणी उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।